एकच साधना आई वडिलांची सेवा, आणि या सेवेचं कर्ज जगाच्या मालकाच्या डोक्यावर कसं उतरलं माहितीये का? चित प्रकार घडला, भाकरीच्या टोपल्याला प्रणाम केला, रस्त्याने चलत असताना टोपल्यातल्या भाकरीला म्हणत होते, हे अन्न देवते, हे अन्न पुरणे, हे अन्न पुरणे, पोटाची खळगी भरवतोस ग, याच्याकरता तुझ्या आशेनं एका एकाच्या बळी पडले आणि या पवित्र शरीराची विटंबना घडली ग अन्नपूर्णे, माझ्या जीवनात असं का केलंस ग? 5-4 दिवसाचा उपवास घडला असता तरी चालला असतं, आमच्या कुळातली माणसं वारा पिऊन राहिली असती, झाडाचा पाला खाऊन राहिली असती ग, पण एका पवित्र वारकऱ्याच्या मुलीचं शरीर बाटवलंच ग या तुकड्यासाठी. आई घरी लवकर पोचली होती, घर म्हणजे डोंगरावर पाल दिलेलं होतं. बांगड्याचा आवाज आल्याबरोबर लाख्या कोलाट्यानं आवाज दिला, लक्ष्मी. जी मालक, इथं बसलेल्या माईंनो सांगू तुम्हाला, आम्हाला जशी लाख्या कोलाट्याची चपराक तो देवापाशी ढोल वाजिल्याशिवाय खेळ करत नव्हता, आम्ही सुद्धा घरी हरिपाठ वाचिल्याशिवाय बाहेर नाही पडलं पाहिजे, हे आम्हाला चपराक. आणि लाख्या कोल्हाट्याची चपराक इथं बसलेल्या बायकांना आहे. कोल्हाट्याच्या कुळातली बाई नवऱ्यानं हाक मारल्याच्या नंतर धनी म्हणत होती, मालक म्हणत होती, जी म्हणत होती. तुमच्याही जीबीला जर शिक येल्डिंग होऊ द्या, विनोदावर टाकू नका, हसण्यावर जाऊ नका माझ्या माईंनो. कोल्हाट्याच्या कुळातली बाई लक्ष्मी, जी धनी, जी मालक, हा शब्द किती वजनदार आहे माझ्या माईंनो. इतक्या आदरानं ज्याची बायको नवऱ्याला बोलत असेल का, तिला कोण्याही देवाची पूजा करायची गरज नाही. विटेवरचा मालक तिच्या वाणीची दखल घेईल. एक सांगू तुम्हाला माझ्या माईंनो, सोपा परमार्थ आहे. ज्या सासू सासऱ्याने आपल्यासाठी प्रॉपर्टी कमवली का, त्या सासऱ्यानं आवाज दिला, सुनबाई, हातून आवाज दिला पाहिजे, जी मामांजी. काय मामांजी, पाणी पाहिजे का मामांजी? अशी जर सून आपल्या सासऱ्याला बोलत असेल तर हजारो पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य तिला प्राप्त होईल. हजारो. सासऱ्यानं आवाज दिला, सुनबाई काय, हिनं 1 कोटी जरी राजुरेश्वराला दुर्वा वाहिल्या तरी राजुरेश्वराला दगड हाणल्याचं पाप तिच्या बोकांडीवर पडल. हो, आपलं कर्तव्य चांगलं पाहिजे. कर्म तेरा अच्छा है तो किस्मत तेरी दासी है, नियत तेरी अच्छी है तो घर में मथुरा काशी है. वागणं चांगलं पाहिजे, वागणं. अंधाधुंद वागणाऱ्या माणसांचा परमार्थ विटेवरच्या मालकाला आवडत नाही. लक्ष्मी लावा पात्र. बाईच्या तोंडातून वाक्य पडलं, मालक. बाई आली नाही, बाई म्हणजे मुलगी. लाख्या कोलाट्याने काठीला भाला लावला. शक्तिशाली लाख्या कोलाटी होता. लाख्या कोलाट्याची बायको किती ताकदवान होती सांगू काका बुवा. वाघिणीनं पिले दिले, जनली वेली म्हणतात ना आपल्याकडे वाघीण. वाघीण जनली आणि जाळीत तिचे लेकरं होते. वाघिणीच्या लक्षात आलं काही खाल्ल्याशिवाय लेकराला दूध देता येत नाही. लाख्या कोलाट्याची बायको पालाच्या पुढं भाकरी टाकू लागली आणि पालात झोळणी बांधलेली लुगड्याची आणि झोळणीत पोरग झोपलेलं आहे. वाघिणीच्या लक्षात आलं हिनं जरी नाही खाऊ दिलं तर हिचं लेकरू खाऊ. पण पालाच्या पुढं भाकरी करताना भाला घेऊन बसली होती मांडी खाली. काय वाघिणीची मायवेली, तिचं लेकरू खाला. गुरुजी सांगायचे, असा प्रसंग आल्या लाख्या कोलाट्याच्या पत्नीनं कितीतरी वाघ मारले. मग ज्याची बायको इतकी सूर असेल ते नवराही तसाच असेल ना. हा, ती कशाला मुरमुऱ्याच्या पोत्या संग लग्न करीन? हा, ज्याला झुरळ पॅन्टीत घुसले आगोबाई ना आगोबाई. ती बाई लग्न करीन होय देशाचं झुरळ्या संग. काय ताकदवान बाई, पण मालकाला जी म्हणायची. ह्या का म्हणत नाहीत का, विवेक, ए विवेक, ए ऐकलंस का रे,
कुठे आहेस तू? हे ऐकलं का रे विवेक? ए पिल्लू, लवकर ये रे, आपल्याकडे गिरगावकर आलेत, दुधाची पिशवी घेऊन ये बरं. त्याला उंदीर धरले आणि दुधाची पिशवी. म्हणलं ह्या पिशवीतलं दूध पिण्यापेक्षा रोगर पेलेलं बरं ना. पण मला असं वाटलं विवेक पिलू म्हणायली त्या तिचं पोरगच का, पण त्याला मिशा दाब नावाने होत्या. मी म्हणलं ताई ताई विवेक कोण आहेत? माझे मिस्टर आहेत. मी म्हणलं नको ताई, दूध नको, चहा बी नको, येतो मी. तू चहा प्यायला मग गाडी पुलाखाली जाईल. कस काय? मी म्हणलं नवऱ्याला जर एकेरी बोलायलीस तर महाराजाला गॅसच्या पाईपनं हाणशील ना तू. हा, आणि तू या घरचं दूध आणि चहा घेतल्यावर माया सर पापान मी चढून जाईन. येतो म्हणलं माय, मी येतो. कुठं लाख्या कोलाट्याची बायको आणि आयुष्यभर बायकांसाठी बेजार होणाऱ्या नवऱ्याची बायको. हो, घ्या आदर्श त्या बाईचा. जशी साडी घेतली तशी नवऱ्याला चप्पल आणायला लावली. पिवळी साडी तर साडी, चप्पल पिवळी. लाल साडीत आधा कदा सगळी ढवळी नेशीत नाही ते तरी बरं आहे. हो, एका बाईला स्वयंपाक करताना पण चप्पल. म्हणलं बाई ही चप्पल? हो महाराज, ही किचन मध्ये घालायची आहे. म्हणलं बाई अशी एखादी चप्पल आहे का महाराज घरी आल्यावर आणायची? नाही म्हणले अशी तशी नाही. हो म्हणलं तशी निघल्यावर मला सांग, म्हणजे कोणाची इथं जाणं बंद करीन. तुम्हाला एक सांगू का, जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा झाला की कलेक्टरला कळत नाही कुठं बसावं. जेवणात लोणचं थोडं असावं, भाता इतकं लोणचं घेतलं लगेच नाक गळन. हा, घरात किती सोनं असावं, मंगळसूत्र कमी वजनाचं घालावं, 9 किलोचं घातलं वजनच मेली. अतिरेक नसला पाहिजे, मर्यादा. कुंटाला ना पैसा असावा पण धोत्राव इन नाही करावं. धोत्राव इन केली की कुत्रे भोकत असते. मी काय तुमच्या भोगावर आरोप करतो असं नाही. नाना प्रकारचे भोग संपन्न आहेत तुमच्याकडे. भारीच्या साड्या घाला, नाना प्रकारचे दागदागिने घाला, पण आपली परंपरा सांभाळून घाला. याला किंमत आहे. नाना प्रकारचे पोशाख घाला, पण सर्व अंग झाकलेले घाला. अहो शेतकरी खांद्यावर आसूड हिशोबान ठेवतोय. इतके हिशोबाच्या पलीकडे पत्र लोंबायलेत, पदर लोंबायलेत. म्हणून एका राष्ट्रसंताला गावा लागलं, 4 पट्टे साडी नेसे लुगड, मागून काडी कोंबड, कपाळाला कुंकू नाही दिशे घुबड. सांग सांग पोरी नान्न लागन का गोड, सांग सांग पोरी नान्न लागन का गोड, सांग सांग पोरी नान्न लागन का गोड.